नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव, TV10। आज मी कोथरूड पोलीस स्टेशनला आलेलो आहे आणि त्याचं कारणही मी तुम्हाला सांगणार आहे। काल गजानन महाराज मंदिर इथे एक घटना घडली आणि त्या संदर्भातली आपण विचारणा करण्यासाठी इथे आलेलो आहोत। तुम्ही समोर दिसत आहे की इकडे काही मार्शल जे असतात ते इथं आपापल्या कामासाठी चाललेले आहेत। जसं त्यांना बोलवलं जातं तसं ते येतात। इथं बघा, कोथरूड पोलीस ठाणे, पुणे शहर। तर आपण आज इथे हेड कोण आहे, PI कोण आहे याची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। पण विशेष करून काल घडलेल्या घटनेबद्दल आपण यांच्याकडनं माहिती घेणार आहोत। तुम्हाला इथे दिसेल, इथे एक बोर्डचा लावलेला आहे आणि मी तुम्हाला नमस्ते सर। मी मिलिंद जाधव, TV10। हां, कल्पना देतो, बॉडी कॅमेरा आहे, चालू आहे। तुमच्या दोघांचं काही ऑब्जेक्शन आहे का सर? शूटिंग घेण्याबद्दल हां, काही ऑब्जेक्शन नाही मॅडम? आपला विषय काय? नाही सांगतो ना सर, अगोदर ते आपल्याला लोकांना कल्पना द्यायला पाहिजे। तुम्हाला मी ही शूटिंग होते तुमचं, ह्याच्याबद्दल तुमचं काय ऑब्जेक्शन आहे का? हां, धन्यवाद। नाही, काही झालं नाही, हे माझी पद्धत आहे। TV10। आपलं नाव काय सर? शिंदे सर, नमस्ते। हां सर, आपल्याला दोन्ही करायचं सर की पोलिसांना सुद्धा काही चुकीचं होत नाही ना, याच्याबद्दल आम्ही सुद्धा प्रश्न विचारत असतो आणि नागरिकांपर्यंत पोहोचत असतो सर। नागरिकांना जरा माहिती कमी असते आणि साहजिक आहे, त्यांना काही सगळे नियम माहीत असेल असं नाही। तर हे आपलं काम आहे सर। सर मी जरा वर जाऊन बघू शकतो का? हां, आणि कॅमेरा ऑन आहे तरी चालेल ना? धन्यवाद सर। तर मित्रांनो, इथे वर एक कक्ष आहे, त्यांनी खाली लिहिलेलं आहे तिथं सायबर वगैरे। तर हे काय आहे आणि आपण त्यांच्याकडनं असं माहिती घेऊया, याचं सुद्धा शूटिंग करता येतं का नाही याची माहिती घेऊया आपण। छान आहे इथं वर, अगदी टेरेसवर इथं बांधकाम वगैरे सुद्धा झालेलं आहे। आता ही गोपनीय शाखा दहशतवादी विरोधी पथक याचं सुद्धा, अच्छा ते बंदच आहे, त्यामुळे काय तसा विषय नाही। महिला सहाय्यक कक्ष, सायबर विभाग याची सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया आपले चप्पल व बूट हे बाहेर काढावेत असं ते म्हणलेले आहेत। तर आपण त्यांनाच फक्त विचारू की आज जाता येत असेल तरच आपण जाऊया। मी वाजून बघतो। हां सर, बूट काढावं चालेल ना सर? धन्यवाद सर। धन्यवाद सर। एकदम सर, म्हणजे मॅडम कसं आहे, काल रात्री फार उशिरा ते झालेलं आहे। ते काय झालं ते, हां मी, अच्छा मला वाटतं तुम्हाला सांगितलं असेल। बेडेकर गणपती कल्पना आहे का मॅडम तुम्हाला? गजानन महाराज मंदिरचा लेन, MS गल्ली त्याला म्हणतात। हे MIT कॉलेजच्या जवळ। हां, तर मॅडम मी अगोदर तुम्हाला सूचना देतो। माझी पद्धत अशी आहे, बॉडी कॅमेरा लावलेला आहे आणि आम्ही CPची परवानगी घेऊन आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि त्याप्रमाणे मग ते कारवाई सगळी लोकांसमोर आणतो, आम्ही पोस्टही करतो। तुमची काय हरकत आहे का मॅडम? तुमचं नाव काय मॅडम आणि डेझिग्नेशन सांगता येईल का? नाही, हे आम्ही आत्ता जे आहे ना, ते जे काही घटना म्हणजे समजा तुमची जी काही आम्हाला रिस्पॉन्स मिळतो तो लोकांसमोर तसा आम्ही मांडतो, माझ्या चॅनलवर पोस्ट करतो। माझं चॅनल आहे TV10, 2 चॅनल आहेत, TV10 लाईव्ह आणि TV10 अनकट। आणि त्याच्यामध्ये अधिकारी जे काम करतात ना ते तसं तिथं दिसतं असं आमचं म्हणणं आहे। तर हे आणि त्याच्यासोबत लेटर वगैरे सगळं आमच्याकडे आहे, बॉडी कॅमेरा आहे। पण तरीही आम्हाला सूचना अशा आहेत की महिला अधिकारी असतील तर त्यांना परवानगी विचारावी असं ते आहे। त्यामुळे मी तुमच्या नावासहित विचारतोय, म्हणजे कुठल्याही प्रकारचं माझ्याकडनं चूक होऊ नये। तरी तुमचं नाव सांगा आणि डेझिग्नेशन सांगा। मला फक्त काल जी घटना घडली, घटना अशी घडली की तिथं हे आहेत हॉस्टेल्स आहेत, तिथलं एक मुलगी आणि एक मुलगा असे होते, त्यांचं शूटिंग माझ्याकडे आलेले नागरिकांकडे, त्यांची तक्रार आहे माझ्याकडं
की ते खूप आरडाओरडा अगोदर करत होते, त्या महिलेला असं मारहाण झाली का नाही झाली ते असं कल्पना नाही आहे. आणि त्याच्यावरनं एक मोठा मॉब आला आणि तिथं अगदी रक्त निघस्तोपर्यंत मारामारी झाली. हां, साधारणतः 12च्या पुढे झालेली आहे. संध्याकाळी का? रात्री म्हणते 12च्या पुढं, 12 ते 1 पर्यंत ते होतं. दळवी सर होते पण ते एमएलसी वगैरे लागली ती एमएलसी नाही पण भांडण अगदी ताई, अगदी छान तुम्ही सांगताय. मी फक्त तुम्हाला एवढी आणखी माहिती घेतो. पोलिसांनी तत्पर ते तिथे आलेले आहेत आणि त्यांनी ते थांबवलं. त्या ज्याला हल्ला झाला होता त्यालाही वाचवलं आणि त्याच्यासमोर ते सगळं होत होतं. उलट मी मॅडम तुम्हाला हेही सांगेन की पोलीस एवढ्या मॉब समोर काय करणार. 2 जण आले होते तर त्यांच्या सुरक्षेचा सुद्धा आपण विचार करणार आहोत. ते दोघंही खूप चांगले होते. त्यांचं मी नावसा विचारलं, ते सगळ्या तऱ्हेनं प्रयत्न करत होते. हां, बोला. जरा पोस्टपोन केलं तर चालणार नाही का? कारण तुम्ही आमच्या सिनियर सरांची त्याच्यामध्ये माहिती घेतली तर बरोबर. मी त्यांच्याकडे जातो ताई, मला आहे ना अर्जंट माहिती आहे ना तुम्हाला. हो, त्यांनाही मी देशमाने सरांना मी जाऊन तिथे भेटतो. मी MIT कॉलेजकडे जातो, तिथेही भेटले तर चालेल. सरांना भेटा, सरांचं काय म्हणणं आहे. फक्त एक मला सहकार्य करता येईल का बघा ना, तुम्ही सरांच्या कानावर घाला की मी कुठे येऊ. मला एवढं जर कळालं ना, माझ्याकडे सुद्धा त्यांचा नंबर असावा. आज आहे थोडंसं जरा सेन्सिटिव्ह मॅटर चालू आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे त्याच्यात ते बिझी आहेत. तुम्ही हे उद्या घ्या, 2 दिवसांत घ्या. आपण नाही, काही हरकत नाही, काही हरकत नाही. हां, याच्यावर काही नागरिकांचे प्रश्न आहेत ते आपल्याला विचारायचे. बरं, आता तरी मॅडम तुमचं नाव असं तुमचं डेझिग्नेशन प्लीज कॅमेऱ्यावर सांगा ताई. नाही, पण मी आता नाही सांगत आहे ना. नाही, तुम्ही आता मला मी ते पोस्ट करणार, आजची मी ते पोस्ट करणार, तर ते तुमच्या नावासहित तुमचं काय पोस्ट करणार तुम्ही. आजचे ते घडलं ते मी काही कॅमेऱ्याचं आहे ना अनकट टाकत असतो. अनकट असं नाही चालत. तुम्ही कॅमेरा लावून आल्यानंतर कसं काय सेव्ह करू शकता. नाही, तुम्ही विचारू शकता ना ताई. माझं तेच म्हणणं आहे, मला त्यासाठीच हवं आहे की तुमचं ऑपरेशन असेल ना मी बंद करतो, पण त्याचं हो चालू आहे. मगच मी पहिल्यांदापासून सांगितलेलं आहे, खालनं विचारत आलेलं आहे, ह्यांना सुद्धा सांगितलेलं आहे. नाही, नक्की नाही ना. तुम्ही मला बंद करायला सांगा, मी बंद करतो. तुम्ही मला बंद करायला सांगताय, ठीक आहे. हा, मॅडमनी आपलं नाव सुद्धा सांगितलेलं नाही आहे आणि त्यांनी मला कॅमेरा बंद करायला सांगितलेला आहे. तर मी आता हे बंद करत आहे. मित्रांनो, कोणत्याही अधिकाऱ्यांनी, विशेष करून महिला अधिकाऱ्यांनी जर सांगितलं तर मी माझा कॅमेरा हा बंद करत असतो. इथे सुद्धा मी API प्रेमा पाटील यांनी मला कॅमेरा बंद करायला सांगितल्यावर मी कॅमेरा बंद करून त्यांना त्यांच्याच CP अमितेश कुमार यांचं एक परिपत्रक दाखवलं. त्यानंतर त्यांना विनंती करून मला माझ्या सुरक्षेसाठी माझा बॉडी कॅमेरा चालू करू द्या असं म्हटल्यानंतर त्यांनी मला बॉडी कॅमेरा चालू करायला परवानगी दिली. पुढे बघा. हॅलो, कुठं माझं आहे. हॅलो हॅलो, बोलतोय. बर, मला एक फक्त तुमच्याकडनं एक माहिती हवी होती. आपण तहसील कार्यालयात शूटिंग करू शकतो का त्या संदर्भात? हां, त्याच्याबद्दल मी माहिती सांगतो. आत्ता फक्त मी एवढं सांगू शकतोय की मी CP ऑफिसला गेलो होतो, त्यांचा व्हिडिओ मी टाकलेला आहे. आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये कुठंही आपण शूटिंग करू शकतो. कुठल्याही अधिकाऱ्यानं जर ते तुम्हाला अडवलं तर तो त्याचा म्हणजे कोर्टाचा अन्याय म्हणजे काय केलं म्हणजे अपमान केला असं होऊ शकतं. त्या अधिकाऱ्यावरती केस होऊ शकते. तर फक्त तुम्ही काय करा माहिती आहे का, फक्त शूटिंगमध्ये तुम्ही नम्र राहावा. बंद करा म्हटलं तर बंद करायचं, फक्त त्यांना नंतर कारण विचारा आणि परत चालू करून त्यांच्याकडनं तुम्ही माहिती घेऊ शकता. हे तुमच्या सुरक्षितेसाठी आहे, नागरिकांच्या माहितीसाठी आहे. पोलीस हे आपलेच व्यक्ती आहेत, आपली माणसासारखंच आहेत. ते काही चुकीचं करत नाही आणि जे चुकीचं करत नाही त्यांना शूटिंग बंद करा असं म्हणावं लागत नाही. हा माझा बेसिक मुद्दा आहे. हा, बरं का साहेब, काय बोला. विषय असा आहे, तहसील कार्यालयात बरं मी नंतर बोलू का. मी आताचा पोलीस चौकीत आहे आणि त्याचं शूटिंग होत आहे. हा, तुमचं रेकॉर्डिंग सुद्धा होत आहे. तुम्ही सुद्धा सांगा की माझा कुठला तुम्ही व्हिडिओ बघितला. तुमचे भरपूर व्हिडिओ बघितले मी. बरं, आता अमित कुमार त्यांना भेटले. अमितेश कुमार हा, सगळे व्हिडिओ बघितले. धन्यवाद. मी नंतर बोलतो सर तुम्हाला. मी नंबर सेव्ह करतो. आपलं नाव काय. चंद्रकांत काय. पगार. ठीक आहे सर, ठीक आहे.
नमस्कार ताई, मी मिलिंद जाधव TV10. मी आत्ताच तुम्हाला एक परिपत्रक दाखवलं. याचा अर्थ थोडासा असा होतो की तुमच्यापर्यंत परिपत्रक पोहोचलेलं नाही आहे, तर याच्याबद्दल आले. मग तुम्ही मला कॅमेरा बंद करायला सांगितला होता. का बरं? तुम्ही अचानक आले तर मला काहीच कल्पना नाही ना. त्याच्यामध्ये परिपत्रक मध्ये लिहिलेलं आहे. हां बरं. लेडी ऑफिसर किंवा लेडीज म्हणून मला थोडं तरी विचारावं लागेल का आहे. याच्या पलीकडे मी तुम्हाला काहीच विचारलेलं नाही, फक्त कशासाठी आणि काय हवं आहे. बरोबर आहे. बरं. नाही कॅमेरा बंद करायला सांगितला. याच कल्पना नाही. तुम्ही डायरेक्ट नाही का बॉडी कॅमेरा घेऊन आला. बरं, चांगला मुद्दा उचलत मॅडम. मी काय म्हणतो, मी रिस्पेक्ट करतो. तुम्ही एक महिला अधिकारी आहात, तुम्ही सगळं काम करून म्हणजे अधिकारी पदावर आहात. मला काय म्हणायचं माहिती आहे का की महिला अगदी अयोग्य आहे. हां, पण त्या अधिकारी सुद्धा आहेत. हां, तर इथं आपल्याकडे पत्रकात सरळ दिलेलं की अधिकारी तर कुठलेही सामान्य नागरिक. आणि मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं, माझ्याकडे तो असा व्हिडिओ आहे की मी तुम्हाला कल्पना दिली की मी मिलिंद जाधव TV10. आणि खाली ह्यांना सांगितलं होतं, शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलं नव्हतं का की ते बॉडी कॅमेरा घेऊन आलेले आहेत. बरोबर, म्हणजे शूटिंग चालूच आहे ना. बरं मॅडम, आणखीन एक प्रश्न आहे. सॉरी, ठीक आहे, मला काही दोष नाही द्यायचा. मला कसं म्हणायचं आहे की तुमचा हे कक्ष आहे, सायबर सेल आहे, इथे कुठेही CCTV नाही आहे. तर याचं मी चित्रीकरण करू का ताई? हां, आता हा बॉडी कॅमेरा त्यामुळे एकाच अँगलमध्ये असतो आणि मी याचं चित्रीकरण करतो. आणि आपण सर कसं माहिती का, तुमच्यासोबत मी अगोदर सुद्धा सांगितलं ते काल मार्शल आलते, त्यांच्यासोबत जीवाची आम्हाला काळजी वाटते. तर त्या बाबतीत सुद्धा काहीतरी करा. मॅडम, हे फार छान केलेत मॅडम. तुम्ही झाडं लावलेत ना, म्हणजे ह्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुमचं अभिनंदन ताई. बरं, आता ते नाव आणि डेझिग्नेशन सांगा ना प्लीज. API प्रेमा पाटील. API प्रेमा पाटील. बरं. पण मित्रांनो, इथे फक्त नाही सायबर सेल आहे आणि महिला कक्ष सुद्धा आहे. इथे CCTV का नाही याचं सुद्धा मी मॅडमला सुद्धा विचारेन. मॅडम, तुम्हाला काय वाटतं इथे CCTV का नाही आहे? महिला कक्ष असल्यामुळे कदाचित त्याला लावलं नसणार. बाकी आमचं सर्व पोलीस स्टेशन हा आमचं CCTV सर्व्हिलन्स. नाही, मी खाली सुद्धा बघितलं, पण मग म्हणजे महिला हे अधिकारी आहेत असं माझं म्हणणं आहे. आणि ते बरोबर काम करताना सुद्धा त्यांचं सुद्धा दिसावं असं नाही वाटत तुम्हाला? हो, दिसायला हवं, काय हरकत नाही. पण आमच्याकडे येणारे पण जास्त करून लहान मुली असतात आणि ते नागरिक आहेत. हो, बरोबर आहे ना. नागरिक उलट त्यांच्या सुरक्षेसाठी उलट CCTV असावे. तुमचं व्यक्तिगत मत काय? तुम्हाला इथं CCTV हवा आहे का नको? लावला तरी चालेल, आमचं काही म्हणजे नाही लावला तरी चालेल असं म्हणायचं का तुम्हाला? असं काही नाहीये. जसं काय वरिष्ठांचे आदेश असतील त्याप्रमाणे. वरिष्ठांचे आदेश पहिल्यापासून आहेत, सगळीकडे CCTV पाहिजे. फक्त हां, म्हणजे महिलांच्या बाबतीत मी एक सांगू शकतो बरं का. मी माझी माहिती सांगतो की समजा महिला कक्ष जर असेल, चेंजिंग कक्ष तिथे नसायला पाहिजे. आणि बाथरूम वगैरे जे असेल ते कॉमन चालेल. तसंच आहे, सगळं लेडीजचे वॉशरूम, टॉयलेट, बाथरूम आहे आणि चेंजिंग रूम पण आम्ही यूज करतो, अल्टरनेट यूज करत असतो. कारण इथेही आम्हाला म्हणजे असं काही सेपरेट अशी रूम असल्यामुळे आम्ही ही पण नाही मी मानू शकतो. फक्त मी आत्ता ना जे बोललोय ते फक्त ह्या खोलीबद्दल बोलतोय. मॅडम, माझी आशा आहे की जे काही नियमाप्रमाणे असाल ते पुढच्या वेळी तुम्ही कराल. धन्यवाद मॅडम. शिंदे साहेब धन्यवाद. आता आपल्या पहिल्या केसच्या बाबतीत काय करायचं, म्हणजे मला तुम्ही सूचना द्या. मला तुम्ही त्यांना म्हणजे फोन करू शकाल का? मी काहीच नाही सांगू शकत. पूर्ण माहिती घ्यावी लागेल आणि त्या पद्धतीने मी त्याच्यावरती सांगू शकेल. किंवा मग या बाबतीत तुम्ही आमच्या वरिष्ठ सरांना चालेल. मला त्यांचा नंबर मिळेल मॅडम? कदाचित माझ्याकडे असेल, पण तरी देऊन बघ. मी मागे भेटले होते. हा सार्वजनिक नंबर आहे ना, म्हणजे हा पर्सनल नंबर. अच्छा, मग हा मी माझ्या पोस्टमधनं काढीन, एवढे मी तुम्हाला ॲश्युअर करतो. आणि धन्यवाद मॅडम, तुम्ही त्यांचा हा सर आहे माझ्याकडे आहे. हा त्यांनीच नंबर दिला. व्यस्त आहेत तुमचं पोस्ट कशावर येतं? TV10 मी तुम्हाला तसं दाखवतो. TV10 लाईव्ह आणि TV10 अनकट 2 चॅनल आहे मॅडम. हां, ठीक आहे. आता मॅडम तुमचा नंबर द्या मला प्लीज. TV10 गॅप करायचं आणि पुणे टाकायचं म्हणजे लवकर येतं. TV10 लाईव्ह हे खरं नाव आहे. तुम्हाला शोधण्याच्या दिवशी पण मी तुम्हाला पाठवतो ना मॅडम. तुमचा नंबर द्या ना मला प्लीज. मी तुम्हाला कॉल देतो मॅडम. हां, प्रेमा पाटील मॅडम
API. हां मिलिंद जाधव माझंच आहे. छान वाटलं मॅडम. काही चुकलं असेल तर माफ करा. आपण सगळं ह्याच्यासाठी हां मिलिंद जाधव TV10. नाही ॲक्च्युली माझं चॅनल असं आहे की व्लॉगर म्हणून सुरू झालं होतं 2010 पासून ते चॅनल आहे. आणि TV10 म्हणजे ते 10 विषय आम्ही घेतो. त्यामध्ये पोलीस असू दे, स्पोर्ट्स असू दे, नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवणं हा उद्देश आहे. तुम्ही म्हणजे आम्हाला म्हणतात पत्रकार, पण मला स्वतःला पत्रकार म्हणून घ्यायला फारसं आवडत नाही तरी असा विषय आहे. आणि शक्यतो आजचं जे तुमचं जे हे केले ना ते मी टाकणार नाही शक्यतो, मी असं म्हणतोय. हां पण फक्त जनतेला आणि आपले सहकारी सगळे आहेत ना त्यांना जागरूक करणं आणि सगळ्या बाजूनं आपण ते मांडणार आहोत. ओके धन्यवाद. सर शिंदे सर एक मिनिट. खाली जायचं का? मी खाली जाणार आहे. नाही मला फक्त तिकडं काय आहे पलीकडं काय आहे? फक्त वॉशरूमच आहे का? ते 2 खोल्या दिसत आहेत त्याची माहिती सांगा फक्त. तुम्ही बघून सांगा अगोदर, नंतर मला फक्त आलोच तर मी घेणार आहे. ते विचारून हे केलं तरी चालेल. काय वॉशरूम आहे. हां दुसरं ऑफिस आहे. हां मग ते ऑफिस मला बघता येईल ना? बघता येईल ना? बंद आहे. बंद आहे. हां मग ते बंद आहे ते फक्त दाखवूया आपण. सूर मॅडमचं आहे. कोणाचं? महिला. अच्छा अच्छा हां हां महिला सहाय्यक कक्ष. हां सहाय्यक कक्ष ठीक आहे. आणि तिकडे महिला सहाय्यक. ठीक आहे ठीक आहे. धन्यवाद मॅडम. इथं काय करणार आहेत ते मागं हे बांधकाम? बांधकामात चाललंय ना ऑफिस. अच्छा ऑफिसच. वा वा वा. किती मजली होणार आहे अजून? काय अजून कल्पना नाही. एखाद्या मध्ये. अच्छा तुम्हाला माहिती नाही. ठीक आहे सर येऊ का? धन्यवाद सहकार्य. जाधव मॅडम. हां नाही काय धन्यवाद मॅडम सहकार्याबद्दल. तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं मी कोथरूड स्टेशनमधून बाहेर आले. मला देशमाने साहेब जे आहेत त्यांचा नंबर मला मिळालेला आहे, पण त्यांची भेट मात्र झाली नाही. आणि तुम्ही इकडे बघत असाल असा हा परिसर आहे. खूप छान परिसर आहे. इथं चांगली व्यवस्था केलेली आहे. तर हे होतं कोथरूड पोलीस स्टेशन. मी मिलिंद जाधव, कोथरूड पोलीस स्टेशन, पुणे शहर.